आज मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह आपल्या पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती आणि खऱ्या अर्थाने हीच तर ओळख आहे. आणि आपले सलामीवीर फलंदाज आता बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुपर टेनिस क्रिकेट ही वाहिनी सध्या भरपूर चर्चेत आहे. दुबई असेल, कतार असेल, कल्याण डोंबिवली, रायगड, भिवंडी, कर्जत विभाग. सलामी जोडी मैदान दाखवलेलं बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एका बाजूला तकदीर आणि दुसऱ्या बाजूला विराज. विराजचं राज तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालं या ऑगस्टन प्रीमियर लीग मध्ये. दुसऱ्या बाजूला तकदीर ज्यांनी धावा केलेल्या आहेत, लालचननी धावा केलेल्या आहेत या मॅच स्पर्धेमध्ये. बंटीने जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. ही मॅच चांगली होईल कारण की दोन सेमीफायनल जर पाहिल्या सूरज आपण तर दोन्ही एकतर्फी झालेत. नरेश मुंडे तुम्हाला पंचाच्या भूमिकेत जायचे लेग अंपायर. कारण एकच पंच मैदानात आहे. कारण जोपर्यंत पंच येणार नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही, लक्षात घ्या. चला, प्रभाकर बेडेकर फायनल मॅच मध्ये पंचाच्या भूमिकेत असतील. नक्कीच प्रभाकर बेडेकर दादांना विनंती असेल, तुम्हाला काही शंका असेल तुम्ही राकेश कुंभारशी चर्चा करा. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, पंच रिव्ह्यू घेऊ शकता, लक्षात घ्या. 5 ओव्हरचीच मॅच आहे, लक्षात घ्या. फायनल मॅच आगासन प्रीमियर लीग 2025. एका बाजूला लक्ष्मी स्मृती 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गार्गी जियाना 11. एका बाजूला सूरज मात्रे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय लक्ष्मी स्मृती, आणि दुसऱ्या बाजूला कुणाल यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय पवन असतील, गार्गी जियाना 11. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. उजेडात फायनल होणं गरजेचं आहे, त्यामुळे जास्त जरी तुम्हाला असं वाटत असेल वेळ असेल मात्र जास्त वेळ घेऊ नका. शैना येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. नॉन स्ट्रायकेटला विराज आहे, स्ट्रायकेटला तकदीर आहेत, मिडो आपला पवनला तुम्ही पाहतायत. पवन वाले तुम्ही पाहतायत. पवन केने यांचे खूप चांगले मित्र आहेत. पवन केने सध्या ISL मध्ये आपल्याला खेळताना दिसतील नवीन वर्षामध्ये, त्यामुळे आता सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट ते खेळू शकत नाहीये. पवन वायले आणि पवन केने जिगरी मित्र आहेत. आणि ऋतिक पाटील त्यांचे तिसरे. ऋतिक सुद्धा आता ISL मध्ये खेळणार आहेत. म्हणजे पवन वायलेचे दोन जवळचे मित्र ISL मध्ये खेळणार आहेत. सामन्याला होते सुरुवात. फायनल मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फक्त दिशा दिलीये. बॉल जाईल फायनल मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय तो तकदीरच्या बॅटमधून. सुरुवात चांगली केली आहे ती लक्ष्मी स्मृती 11 या टीमने. चौकाराने आगाज केले तकदीर मुंडे यांनी. 5 ओव्हरची मॅच. शैन्या गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हाही फटका चांगला आहे इनसाइड आउटच्या माध्यमातून, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. मोहित तिथे आहेत. फिल्डिंग चांगली आहे मोहितची, कारण की 2 धावा इथे आपल्या संघासाठी वाचवले असंच म्हणावं लागेल, कारण की चौकार गेला असता मात्र तो थांबवलाय. धावा झाले 6. सारांश 11चे आपण पाहिलं तर सारांश मुंडे आणि नरेश मुंडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये असतील दोन्ही टीमसाठी. हाही फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. तकदीरच्या बॅट मधून आलाय चौकार.
सुद्धा जेव्हा आम्ही सत्तरी 4 ते 5 पर्व या प्रीमियर लीगमध्ये विराज आम्हाला नेहमी इन्व्हाइट करतात या प्रीमियर लीगमध्ये आम्ही जेव्हा पाहिले लालचंद असतील तकदीर असतील हे असे काही खेळाडू आहेत जे आगासन प्रीमियर लीगमध्ये नेहमीच धावा बनवतात. मागच्याही वर्षी तकदीरने चांगली कामगिरी केली होती याच क्रीडांगणामध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. हाही फटका चांगला मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे राहुल आहेत. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 11. राहुल सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग ते सातत्याने चांगली करतात. 4 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत शैलेने खर्च केल्यात. मागच्या मॅच मध्ये शैलेने जबरदस्त गोलंदाजी केली होती. 5 ओव्हरची मॅच आहे. KVS फिटनेस प्रेझेंट्स स्वर्गीय लालचंद मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बराच वेळ चेंडू हवेत आहे मात्र पॉवर प्ले सुरू आहे. त्यामुळे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. घाई करू नका, घाई करू नका, घाई करू नका प्लीज. नाही पडदा ज्यावी असेल ना तुम्ही खरंच घाई करू नका कारण की तुम्हाला दुखापत होऊ शकते. नाही घाई करू नका कारण की आगासन प्रीमियर लीग मित्रांनो साधारण होतच राहील कारण की पडद्याला ज्यावेळी तुमचा पाय लागतो ना त्यावेळी नक्कीच तुम्हाला पडण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्याचमुळे पवन खाली पडले. पण वाहिले होते. पंधरा धावा धापलकावती लागल्या. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय लक्ष्मी स्मृती 11 या संघाने नरेश मुंडे सारांश मुंडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये दोन्ही टीमच्या फलंदाजांसाठी. सारांश 11 संघ सुद्धा दरवर्षी आम्ही आगासन प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहतो. जेव्हा सर्वच पर्व आम्ही आगासन प्रीमियर लीग मध्ये समालोचन केलेले. शैन्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय आणि विराटचा बॅट मधनं हा पहिला धमाका आलाय. 100 रुपयाचा मानकरी जरूर ठरलाय. विराज मुंडेचा पहिला ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळालाय. षटकार. दोन बंधुराज एकमेकांच्या विरोधात होते. शैन्या आणि विराज तुम्ही पाहतायत. कल्पेश असतील 3 बंधुराज आपण पाहतो. 21 धावा शैन्याने खर्च केल्यात फायनल मॅच मध्ये. मॅच बॉल आलाय का? एकवीस धावा झाल्यात. मोहित येत आहेत मागच्या मॅचचे हिरो. मोहितला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. विराज थांबा 1 मिनिट. मॅच बॉल आले. चला आल्यानंतर देऊ आम्ही. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. सेकंडला तकदीर. गोलंदाज मोहित. मोहितचा पहिला चेंडू फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे मात्र लालचंद वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा तकदीरच्या खात्यामध्ये ऍड होतील. विराज मॅच बॉल घ्या. 23 धावा झाल्यात. मॅच बॉल आलेला आहे. चेक करायचं चेक करून घ्या. तेवीस धावा झालेल्या आहेत. नाही तोच बॉल आहे जो षटकार विराजने मारला होता. 23 धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली केली फायनल मॅच मध्ये लक्ष्मी स्मृती 11 या टीमने.
मोहितचा पुढचा बॉल, हा चांगला बॉल होता. ब्लॉक होलचा वापर इथे मोहितने केला होता. मागच्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये जबरदस्त गोलंदाजी याच मोहितने केली होती. तोच मोहित मात्र तकदीरला थोडस शांत ठेवतोय, कारण की फायनलची मॅच आहे. बघायचं आगासन प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल, मालिकावीर कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कोण असेल. तानसेन धावतो, विकेट पुढे आले. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. राहुल मात्र राहुलला हुलकावणी दिली. बॉल जाईल सीमा पार चौकार. झाल्यात. फायनलची मॅच आज दोन्ही दिवसात आपण जर पाहिलं आगासन प्रीमियर लीग मध्ये मागच्या वर्षी आपण पाहिलं तर वेळेनुसार सूरज षटक कमी झाली, म्हणजे या वर्षी वेळेस सामने झाले, त्यामुळे सर्व सामने फायनल मॅच सुद्धा 5 ओव्हरची आणि 5 ओव्हरमध्ये मजा येते खरी. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग खराब आहे. आता दबाव दिसतोय थोडासा. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 30 धावांवरती रोखलं होतं, त्याच संघाने दुसऱ्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 29 धावा खर्च केल्या. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. मग अशी SY टर्फ हा संघ होता, आता तुमच्या समोर लक्ष्मी स्मृती 11 संघ आहे आणि आता फायनलची मॅच आहे. एकोणतीस धावा झालेल्या आहेत आणि सामने वेळ आहेत, कारण की विराटने जी टायमिंग दिला होता खेळाडूंना, त्या खेळाडूंचंही सर्वांचं कौतुक करेन मी. डॉट बॉलची ते समाप्ती. आणि जर खेळाडू जेव्हा जेव्हा सूरज वेळेवर येतात ना, कोणतीही स्पर्धा यशस्वी ठरते. आणि आज 1 टू गो 29. आणि या वर्षी आपण पाहिलं तर आकाशाने बरेचसे यंगस्टार तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि यंगस्टार यांना भरपूर आवड असते, वेळेला महत्त्व असतो, त्यांना उत्सुकता असते की कधी आकाशन प्रीमियर लीग सुरू होईल. सरळ बॅटने धावा येत होत्या, मात्र तकदीरने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि हेच मोहितने पाहिलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. 29 वरती 1. लक्ष्मी स्मृती 11. धावा आल्या 29, मात्र तकदीरची विकेटही आली ना महत्वाची. त्यामुळे एका बाजूला विकेटच्या शोधात होता तो गार्गी जियाना 11 संघ, त्यांना विकेट मिळाली. लक्ष्मी स्मृती 11 29 धावाही कुठलेल्या आणि आता बंटीला प्रमोट केलाय 3ऱ्या क्रमावरती, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या बॅटरला ऍडव्हान्टेज असतो बऱ्याच वेळा सपरा क्रीडांगणामध्ये. भगवान पाटील यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांचे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. पुन्हा बघा दुसऱ्या स्पेलमध्ये शैने आलेत आणि दुसऱ्या बाजूला विराज आहेत, त्यामुळे 2 बंधुराज आता एकमेकांच्या विरोधात आहेत. शैन्याने जर हॅट्रिक घेतली तर नक्की सूरज पै यांच्याकडनं 500 रुपये असेल विकेट हॅट्रिक साठी. आणि विराटची विकेट जर शैन्याने घेतली तर सूरज पै आमचे सुपर टेनिस क्रिकेटचे सर्वे सर्वा यांच्याकडनं 500 रुपये. चला 2 षटकार 29. फास्ट खेळा थोडस. राकेश कुंभार सुद्धा तुम्हाला सूचना करत आहेत फास्ट खेळा, कारण की 5 ओव्हरची फायनल मॅच आहे. विराट जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांची गती वाढू शकते. लक्ष्मी स्मृती 11 टीमची, कारण की हा असा खेळाडू आहे, धावांची भूक आहे या खेळाडूला. नेहमीच तो धावा खोऱ्याने बनवत असतो. सतरंगी ट्रॉफी मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं. विराज काही इशारा करतात, बाईक आहे का लालचंद तुमच्या मागे बघा. विराटच्या अनुपस्थित सुद्धा जबरदस्त खेळ आपण
सागाव चषकमध्ये सुद्धा आकाशन टीमचा पहिल्यांदा त्यांनी कमबॅक केला हेडुडनीच्या स्पर्धेत सतरंगी ट्रॉफीमध्ये. स्टँड अँड डिलेव्हर लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर विराजच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आमचे स्कोरर सांगतायत 35 धावा झालेल्या आहेत. विराज जबरदस्त कामगिरी करतोय. आकाशन प्रीमियर लीग 2026 स्वतः आयोजक या स्पर्धेचे मात्र तितकंच क्रिकेटचा प्रचंड क्रेज त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. जिद्द पाहायला मिळते. हाही फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. राहुल तिथे आलेत. एकच धाव मिळेल. राहुल चांगली फिल्डिंग करत असताना एक धावसंख्या पुढे सरकली ती 36. 36 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर 5 ओव्हरची फायनल मॅच. सध्या फर्स्ट इनिंग सुरू आहे. सेकंडला बंटी येत आहेत. बंटीला प्रमोट केलंय तिसऱ्या क्रमांकावरती. कारण रायटी लेफ्टी ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं नक्कीच गोलंदाज थोडासा दबाव असतो. व्हाईट बॉल पाहायला मिळतात. नो बॉल बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. तर तकदीरने सुरुवात चांगली दिली या मॅचमध्ये सुद्धा. फायनल मॅचमध्ये जी सुरुवात हवी होती लक्ष्मी स्मृती 11 या टीमला. छत्तीस धावा झालेत. सेकंडला बंटी आलेत. बंटी आपण पाहतोय पहिला चेंडू ते फेस करतायत. हलकंसं अपील मात्र शैन्याने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही. कारण त्याला माहिती आहे ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. लेग बाईस 37 37 धावा झालेल्या आहेत. बंटीला जुनी खातं उघडायचं या मॅचमध्ये कारण ही लेग बाईची धाव आहे. धावा झाल्या 37 37. शैन्याचं षटक तिसरं सुरू आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये तो गोलंदाजी करणार. त्याला माहिती विराटची विकेट आली तर धावांमध्ये रोख लावू शकतो आपण. ऑप्शनच्या बाहेर चेंडू बघा. विराट जितके चर्चेत आहेत ना तितके चर्चेत सैन्य सुद्धा असतात. ज्या पद्धतीने त्याने आकाशन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाहीये. जो चांगला खेळतो तोच नेहमी जिंकतो. आणि त्यात तोच प्रयत्न आता सैन्य या मॅचमध्ये करतायत. जरी विराट त्याला माहिती आहे मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं मात्र त्याला मला शांत ठेवावं लागेल हा आत्मविश्वास सैन्याकडे दिसतोय. डॉट बॉलची समाप्ती झालेली आहे. या स्पर्धेचा नियम आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. विराजने बघा कोणत्याही चर्चा केली नाही कारण त्याला माहिती आहे पंचांनी डिसिजन दिलाय ना. 1 टू गो. नाही कमबॅक चांगला केला बघा. षटकार लागल्यानंतर कमबॅक चांगला केला शैन्याने. 37. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता निल्सनने. 3 धावा जरूर पूर्ण झाल्यात मात्र डायरेक्ट हिट झाला असता कदाचित धोकाही असला असता. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 40. 40 धावा झाल्यात. पाणी हवंय का? चला पाणी घेऊन जायचे. सूरज सूरज पाण्याची मागणी केली बघा. पाणी घेऊन जा मैदानात. सूरज मात्र यांचा वाढदिवस. आज नक्कीच संपूर्ण फायनल मॅच जिंकली तर लक्ष्मी स्मृती 11च्या खेळाडूंना एक मेजवानी असेल सूरज मात्र यांच्याकडनं. चाळीस धावा झालेल्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विराट आलंय बघा पाणी.
40 धावा झालेल्या 3 षटकाचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली आहे. अतुल आले चौथ्या ओव्हरमध्ये. कृष्णाने 2 षटकाचा स्पेल टाकलेला आहे. मोहितने 1 षटक टाकले. त्यामुळे आता इथून 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील गार्गी जियाना 11 या टीमला. पाण्याची मागणी करण्यात आली होती. बघायचे पाणी तुमच्या शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे. खास करून ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता इतर वेळी सुद्धा जास्त पाणी पिल्याने आपण निरोगी राहतो. अतुल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. फायनल मॅच 5 ओव्हरची. आज सर्व दोन्ही दिवसात तुम्ही सर्व सामने 5 षटकांचे पाहिले ती खूप चांगली बाब आहे. नाही तर अन्यथा बऱ्याच वेळा 1 लाखाची 2 लाखाच्या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला 3 ओव्हर 2 ओव्हरच्या मॅचेस बघायला मिळतात. इथे मात्र कार्पेटच्या साईडे खेळत आहेत. मात्र एकच धाव मिळाली. 41 धावा झाल्यात. बंटी स्ट्राईक एंडला आल्यात. अतुलचा पहिला बॉल चांगला होता. निल्सन काहीतरी चर्चा करतायत अतुल सोबत. एक्केचाळीस धावा झालेले आहेत. एक बॉल 3चा जो सामना जिंकला लक्ष्मी स्मृती 11. तिथे विराटने थोडीशी चालाकी दाखवली आणि तेजसला स्ट्राईक वरनं काढलं. स्ट्राईक तेजस नॉन स्ट्राईक एंडला आणि त्यामुळे ती मॅच जिंकली. आणि त्यानंतर हा संघ फायनल मध्ये तुम्ही आता पाहतायत. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू उशिरा आला. बॅट अगोदर फिरली आणि हेच अतुलने पाहिलंय की फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्क टेस्ट केली आहे बंटीची. क्रिकेटमध्ये मित्रांनो फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर कॉन्टॅक्ट होत नाही. 41 धावा झालेले आहेत. पुन्हा पुन्हा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. लेग बाईस. धावसंख्या 42. कमबॅक चांगला झालाय. 2 षटका धावा आल्या होत्या. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा शैन्याने चांगली गोलंदाजी केली आणि आता अतुल चांगली गोलंदाजी करतायत. आकाशन प्रीमियर लीग 2025 6वं पर्व यातच सर्व तुम्ही पाहतायत. नेहमी चर्चेत असते आकाशन प्रीमियर लीग. 42 धावा झाल्यात. 42. चांगला बॉल आहे. अतुलचं कौतुक करेल. विराजलाही त्याने शांत ठेवल्या. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. कटरचा वापर इथे करत असताना तुम्ही पाहतायत गोलंदाज अतुलला. हाईट जास्त आहे त्यामुळे अतुलला हाईटचाही फायदा बऱ्याच वेळा होतो गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी. आता फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विराटच्या बॅट मधून येतोय सिक्सर. नरेश मुंडे आणि साराश मुंडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर विराजने 3 षटकार मारलेले आहेत. धावसंख्या 48. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 षटकार आले. ते तिन्ही षटकार विराटच्याच बॅटमधून आलेत. म्हणजे 300 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना सारांश मुंडे आणि नरेश मुंडे यांच्याकडून मिळणार आहे. सारांश 11 टीमचे संघ मालक आणि सातत्याने दरवर्षी त्यांचा संघ आम्ही पाहत असतो. हे 6वं पर्व आहे. हा चांगला बॉल होता. सन्मान दिलाय. कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. रनआउटची संधी होती. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. 49. 49 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आकाशन प्रीमियर लीग मालिका 20 साठी आपण बायसिकल पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी कूलर आहे आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज तुम्ही पाहतायत. काही नियम अटी ऑप्शनच्याच दिवशी सांगितल्या गेल्या होत्या.
आणि प्रथम क्रमांक 51,000 रुपयाचे कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. 25 आणि 26 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी. चला फास्ट घ्या, अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. लक्षात घ्या, गार्गी GN 11 संघ तुम्हाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायचे, त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. राहुल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकार आतापर्यंत विराटच्या बॅटमधून आलेले आहेत. 49 49 धावा झाल्या. इथून 60च्या आत जर थांबवलं तर नक्कीच गार्गी GN 11 संघाकडे सुद्धा बॅटिंग चांगली आहे. मध्ये इथून 65-70 जर झाल्या तर कठीण जाऊ शकतात संध्याकाळच्या सत्रात. आता आपण विचार केला तर 5 बरोबर वाजलेले आहेत. गॅप मध्ये खेळत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 51 धावा दाबलकवती लागल्यात त्या लक्ष्मी स्मृती 11 या संघाच्या. फायनल मॅच मध्ये 51 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक. दोन धावा इथे मिळतील. राहुल चांगली गोलंदाजी करतात. विराटला थोडंसं त्यांनी शांत ठेवलंय. 53-53 53 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून एक मोठा हिट आला तर या मॅच मध्ये कमबॅक होईल. 53 धावा झालेल्या आहेत. 60+ पाहतायत विराट या मॅच मध्ये. त्यांना माहिती अपोजिट टीम सुद्धा चांगली आहे. फायनल पर्यंत ती पोहोचली आहे. 2 धावा इथे मिळतील. पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा खर्च केल्यात. मात्र राहुलचं कौतुक करेल, कारण विराट सारख्या फलंदाजाला त्याने थोडंसं शांतच ठेवलंय अजूनपर्यंत. 55 इथून जर 60च्या आत थांबवण्यात यश मिळालं तर धावा चेस होऊ शकतात. निल्सनलाही चांगलं ठाऊक आहे. मात्र अजूनही 3 बॉल आहेत मित्रांनो. एखाद्या बॉलने पूर्णपणे समीकरण बदलचं क्रिकेटचं. वन बाउन्स चेंडू सीमा पार जाईल. विराटच्या बॅट बद्दल चौकार आलाय. 55 मध्ये 4 धावा ऍड करूया. धावा झाल्यात 59. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. अजून एक चौकार विराटच्या बॅटमधनं. धावा झाल्या. 60च्या आत थांबवण्याचा मी उल्लेख करत होतो. मात्र 63 झालेत. आणि इथून षटकार आला तर 69 होतील. 70चे टार्गेट असू शकतं. मात्र इथून डॉट आला तर 64चं टार्गेट असू शकतो. काय घडेल शेवटच्या बॉलवरती. फुल टॉस आहे. सरळ बॅटने. मात्र मोहित बघा. 2 धावा मिळतील. 65 आहेत. 65 धावा इथे उभारल्यात. आणि 66 धावांचा पाठलाग आता करायचा आहे चॅम्पियन बनण्यासाठी गार्गी GN 11 या टीमला ऑगस्टन प्रीमियर लीग 2025 मध्ये. 65 झालेले आहेत. 66 टू विन. 66चा टार्गेट या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच लावायची, कारण की संध्याकाळचं सत्र त्यामुळे या सूचना करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला समान संधी असावी उजेडच. बंटी बघा नाबाद राहिले त्या मॅच मध्ये.
लगेचच लक्ष्मी स्मृती 11 संघाने 65 धावा कुठल्यात आणि 66 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. चला विनायक काय करतोय आता, काहीतरी कानमंत्र दिलाय त्यांनी. लालचंदला बघा, प्रत्येक षटकाराला 200 त्यांचे वर्गमित्र यांच्याकडे पारितोषिक आहे. सहासष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी लालचंद आणि निल्सन ही जोडी तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिला निल्सन मडवी 3 बाईक आतापर्यंत त्याने जिंकले आपल्या करिअरमध्ये. आणि इथे एक मॅरेथॉन इनिंगची गरज आहे निल्सन कडनं आता. सहासष्ट धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणि सलामी जोडी निल्सन आणि लालचंद आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज विराज, ज्याने बॅटिंग जबरदस्त केली या मॅच मध्ये. 44 धावांची इनिंग तुम्ही पाहिली विराजची. 44 वरती तो नाबाद राहिला, बंटी रनआउट झाले. पहिले 3 बॉल जबरदस्त राहुलने टाकले. 3 बॉल मध्ये 6 धावा, नंतरच्या 3 बॉल मध्ये 10 आल्या म्हणजे 16 दिल्या. विराज काहीतरी चर्चा करतायत. फायनल मॅच, एका बाजूला लक्ष्मी स्मृती 11, दुसऱ्या बाजूला गार्गी जियाना 11 संघ तुम्ही पाहतायत. फायनल मॅच मध्ये 66 धावांचा पाठलाग करायचा आता. त्यात विराजची 2 षटक खूप महत्वाची असतील. पण ज्यावेळी सारांश 11 आणि लक्ष्मी स्मृती 11 संघ खेळत होता, नरेशने आपण पाहिलं तर विराजला टार्गेट केलं होतं. त्या मॅच मध्ये 20 धावाही कुठल्या होत्या विराजच्या. आणि तसंच काहीतरी आता गार्गी जियाना 11लाही करावा लागेल, कारण धावा 66 चेस करायचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही विचार केला की विराजच्या षटकात कमी धावा आल्या चालतील, तसं चालणार नाही आता. कारण त्याच्या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर दबाव वाढेल तुमच्यावरती, कारण ही फायनल मॅच आहे. पुन्हा संधी मिळणार नाहीये फायनल मॅच खेळण्याची. त्यामुळे फायनल जिंकायची असेल तर विराजलाही टार्गेट करावा लागेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, सन्मान दिलाय. सिंगल तिथे मिळेल. सिंगलने खातं उघडलं तर ते गार्गी जियाना 11 टीमचं खातं उघडलं तर ते लालचंदचं. वेग प्रचंड आहे विराजकडे. कधी वेगाने चेंडू टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. हे व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्याच्याकडे. त्याचमुळे शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सातत्याने रेडिएट्स कल्याण हा संघ ज्यावेळी खेळतो ओपन मध्ये, खास करून नेवेटेक कल्याण, त्या संघामध्ये खास करून विराजला आवर्जून बोलवलं जातं, कारण त्यांना माहिती आहे बॅटिंग बॉलिंग दोन्ही करू शकतो विराज. जितू शेलार असतील. इथे मात्र वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इष्टरक्षक बीट झाले होते. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. विराज गती कमी केली होती, मात्र मिडॉनच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने पाठवून दिलाय बॉलला. सीमा रेषेच्या बाहेर निल्सनच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार.
विराटला माहिती आहे विराटच्या षटकात जर धावा आल्या तर जे इतर गोलंदाज आहेत जयेश असतील, बंटी असतील, तकदीर असतील, त्यांच्यावरती दबाव निर्माण होऊ शकतं जर विराटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर. 5 धावा झालेल्या आहेत. हाही चेंडू उंच गेलाय. निल्सन आता लय मध्ये दिसत आहेत. चौकार आहे की षटकार? चौकार आहे. झाले त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नाही सुरेश पै यांना आमच्याविषयी थोडीशी जास्त माहिती काहीतरी सांगितलं. आगमन झाले. 9 धावा झालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार. सरळ बॅटने धावा येत होत्या. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. हा बॉल आय थिंक इनफॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लेग बाईज आहे का बॅट कट आहे? लेग बाईज. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. 2 चौकार निल्सनने सरळ बॅटने मारले होते. त्यानंतर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. हेच लालचंद सांगतायत की सरळ बॅटने धावा येत आहेत. 66 धावांचं टार्गेट आहे. 10 धावा झालेले आहेत आणि विराटच्या षटकात 10-15 आल्या. इथून आता शेवटचाच बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. जागा बनवली. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. चौकार आहे. चेक करायचं का विराज? ओके. काही प्रेक्षक चौकार सांगतायत. चला चेक करूया. सूरज आम्हाला याची माहिती देतील आता चौकार आहे की नाही. चौकार नाहीये. 3 धावा धावून घेतलेले आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तिथे. तर सोनारपड्याचे केतन म्हात्रे यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती केतन म्हात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धावा मिळाल्यात. चेक केलेलं आम्ही. केतन म्हात्रेला विनंती असेल सोनारपड्याचे आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. जयेश आता दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेले. 53 अजूनही करायच्या 24 बॉल मध्ये. चला फास्ट खेळा. 24 बॉल 53. सूरज म्हात्रे यांना बघा नरेश मुंडे यांच्याकडनं प्रत्येक झेलला 100 रुपये. नाही आज वाढदिवस सुद्धा आहे ना त्यामुळे झेल बघायचे पकडतायत का. बंटीने चांगली फिल्डिंग केली. 1 धाव अडवली आपल्या संघासाठी. एक डॉट बॉलची ते समाप्ती होते. जयेश दुसरं षटक आपल्या पाहायला मिळतोय. हिमराज बेडेकर यांनी अजूनही आपला एटीएम खुला केला नाहीये.
बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवण्यात आलेले, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 14. आकाशन प्रीमियर लीग 2025 मेगा फायनलची मॅच. गार्गी जियाना 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी स्मृती 11. अशी लढत तुम्ही पाहतायत. सलग 3 षटकार मारले बघा यमराज बेडेकर यांच्याकडे. 1,500 रुपये बघा. पैसे लावले, त्यानंतर फटका चांगला आला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय. त्यांना असं वाटलं की नरेश मुंडेंचे पैसे जायला नको, मला वाटतं त्यामुळे झेल ड्रॉप झालाय. आता तुम्हाला निल्सनचा झेल पकडायचा होता. प्रत्येक षटकाला 200 सुद्धा आहेत, 100 आहेत. नरेश मुंडे यांच्याकडनं झेल सुटला आणि त्यानंतर हा उलटा सुलटा सिक्सर. पाहायला मिळालाय. निल्सनचा झेल किती महागात पडेल आता बघायचं या मॅच मध्ये. टीम लक्ष्मी स्मृती 11 या संघाला, आणि असं म्हटलं जातं मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका मॅच. 1999चा विश्वचषक हर्षल गिब्सने 22 धावा झाल्यात. हर्षल गिब्सने झेल सोडला होता स्टीवॉचा. त्यावेळी स्टीवॉने सांगितलं झेल नाही तर विश्वचषक सोडलाय. आणि त्यानंतर 1999, 2003, 2007 तिन्ही विश्वचषक लगातार जिंकले. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 23. सलग 3 विश्वचषक त्यानंतर जिंकले होते ऑस्ट्रेलियाने. त्यानंतर 2015चा विश्वचषक त्यांनी जिंकला. व्हाईट बॉल आहे. 2015चा जिंकला, 2019 गॅप दिली, पुन्हा 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. चोवीस धावा धापलगती लागल्या. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 66 धावांचा पाठलाग करत असताना गार्गी जियाना 11 संघाने मॅच सोडली नाहीये अजूनही, कारण त्यांना माहिती आहे धावा चेस होऊ शकतात. बीमर नो बॉल घोषित करण्यात आलेले बघा. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 25 धावा झालेले आहेत. 66चं टार्गेट आहे. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. आता जयेशवरती थोडासा दबाव आहे, कारण की लालचंद कडे नामी संधी आहे, कारण या बॉलवरती तुम्ही रनआउटच होऊ शकता, कारण फ्रीटचा बॉल आहे. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, क्रिएटिव्ह विथ क्वालिटी, आणि घर बसल्या ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. आकाशन प्रीमियर लीग. फ्रीटचा बॉल होता, गॅप मध्ये खेळतायत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तकदीर. रनआउटची संधी आहे, मात्र 2 धावा इथे मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 27. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 39 धावांची अजूनही 18 बॉल 39 रन्स अजूनही करायचे आहेत. म्हणजेच काय 13.00च्या सरासरी धावा करायच्या आहेत. विकेट एकही गमावली नाही अजूनही. 18 बॉल 39. संध्याकाळचं जरी सत्र असेल, संध्याकाळ कोणाची गोड होईल? गार्गी जियाना 11 की लक्ष्मी स्मृती 11 याचं उत्तर तुम्हाला मिळेल. निल्सन मडवीला एक जीवदान मिळालेलं आहे. निल्सन म्हटल्यानंतर आपण पाहतो कृष्णा मडवी एक लेजंड क्रिकेटर, आणि त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहतायत. कृष्णा मडवी सुद्धा हे नाव भरपूर चर्चेत राहिले ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या. भरपूर क्रिकेट कृष्णादादा सुद्धा आकाशन गावासाठी खेळलेले आहेत. भगवान पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचंच एक क्रीडांगण, आणि नेहमीच इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा होते दादांचं नेहमीच सहकार्य असतं. माटाडी संघ सुद्धा एक चांगलाच संघ. काली नाईट स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं टायगर संघाच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. राज पाटील आणि संपूर्ण आपण पाहिलं तर योगेश पाटीलचे जे 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. नाही, हल्ली क्रीडांगण राहिली नाहीयेत. बऱ्याचशा खेळाडूंना त्याच्या समस्या होतात, कारण जर प्रॅक्टिस नसेल तर चांगला खेळ होत नाहीये.
आणि भगवान पाटील साहेबांनी नेहमीच क्रिकेटवरती प्रचंड प्रेम दाखवलेलं आहे. 18 बॉल 39. चला थोडंसं फास्ट घ्या कारण सर्व सामने 5 षटकांचे झालेले आहेत. विराज आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल 39 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मेगा फायनल मॅच आगासन प्रीमियर लीग 2025 6वं पर्व. इथे विराजला बॉल मिळाला नाहीये आणि तर रनआउटची संधी निर्माण झाली असती. मात्र निल्सनला माहिती आहे विराजचा दुसरा स्पेल आहे. इथून यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरायचे. त्यामुळे सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 38 धावा जुरी करायचे आहेत. 17 बॉल 38 हे इक्वेशन या मॅचचं आहे. 17 चेंडू 38 धावा. 17 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये जुरी करायचे आहेत. विराजचा पुढचा बॉल. ऑन साइडला खेळायचं होतं. हाही विराजचा चांगला बॉल होता. इथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावा झाल्यात 29. 37 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 16 चेंडू 37 धावा. विराज चांगली गोलंदाजी करतायत. 16 चेंडू मध्ये 37 धावा करायचे आहेत. विराजचा पुढचा बॉल. 16 चेंडू मध्ये 37 करायचे आहेत. चांगली फिल्डिंग आहे तिथे. सूरज म्हात्रे होते ज्यांचा आज वाढदिवस आहे. धावा झालेत 30. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. अजूनही 36 धावा 15 चेंडू मध्ये करायचे आहेत. 15 बॉल 36 धावा. 2 मोठे हिट या मॅच मध्ये कमबॅक होईल गार्गी GN11 टीमचा. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो. मात्र आता जयेश डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. विराजच्या खात्यामध्ये विकेट. लालचंदची खेळी समाप्त. जसा झेल जयेशकडे गेला त्यांचे सुपुत्रही त्यांच्या मागे गेले होते. 14 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विराटची 2 षटकं महत्वाची असतात नेहमीच. मग प्रीमियर लीग असो किंवा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असो. नेहमी चर्चेत असणारे खेळाडू आहेत. कमी वेळात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्धी विराजलाही मिळालेली. खाडी चषकचा उल्लेख करेल तिथेही जबरदस्त उद्या झाली. याच मैदानामध्ये आमदार चषक मोतीराम दळवी यांची स्पर्धा तिथेही विराजला बाईक मिळाली होती. बॅकफुटला गेले. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. मात्र तुम्हाला जजमेंट घ्यावा लागतो आणि तो जजमेंट चुकला क्षेत्ररक्षकाचा. त्यामुळे 4 धावा मिळतील. 13 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. कारण थर्डमॅनला ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करता चेंडू डायव्हर्ट होणार आहे. त्यामुळे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. राहुलच्या खात्यामध्ये हा चौकार आलाय. निल्सन 9 सेकंडला. त्यामुळे निल्सनलाही माहिती इथून विराजचा 2 षटकांचा स्पेल समाप्त होईल. त्यानंतर बंटी किंवा तकदीर हे असे 2 ऑप्शन जरूर आहेत अपोजिट टीमकडे. त्यामुळे 13 बॉलमध्ये 32 ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतायत. मात्र निल्सन आणि राहुल जर मैदानात थांबले तर त्यांच्यासाठी महाग नाही आहेत. विराज कमबॅक करेल का चौकारानंतर. दोन इथे पूर्ण होतील. आता मॅच शेवटचे 12 बॉल 30 धावा करायचे. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे निल्सनच्या माध्यमातून. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे.
12 चेंडू 30 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळ कोणाची गोड होईल याचं उत्तर मिळेल तुम्हाला 12 बॉल मध्ये. बारा चेंडू आणि 30 धावा या मॅच. 12 चेंडू आणि 30 धावा करायचे. आता फिरकी अस्त्र बाहेर काढले विराजने. बंटी, फिरकीचा जादूगर बंटी. मात्र बघायचंय जादू त्यांची चालेल का या मॅच मध्ये. कधी समोर निल्सन आहे, 9 सेकंडला राहुल आहेत. त्यामुळे फिरकीचं चालेल की त्यांना उत्तर दिलं जाईल. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. बघायचे कोण असेल या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, आणि कोण असेल या स्पर्धेतील मालिकावीर, आणि कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन. 12 चेंडू आणि 30. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम. बंटी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मगाशी अपोजिट टीमची घंटी त्यांनी वाजवली होती. मग आता बघायचंय निल्सन त्यांच्या समोर आहेत. शफल झाले, फटका बनवलाय. खराब बॉल होता बंटीचा आणि तो जाईल फाईन लेगच्या मधून सीमा पार. चौकार. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायच्या 26. जोपर्यंत निल्सन आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कधी ते मॅचला कलाट नाही देतील आणि कधी सामना गार्गी जियाना 11 टीमला जिंकून देऊ शकतात. कारण की 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा आता करायच्या आहेत. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. बंटीच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट धोक्यात आहे. आणि फिल्डर काय करतायत? चौकार आहे. नाही, शर्यने सांगितलं लगेच चौकार आहे. मग फिल्डर काय करतायत? बारा बॉल 30 ची गरज होती. आता 10 बॉल 22 ची गरज आहे. रोहन एक्झॅक्टली काय करवते? रोहन या स्पर्धेत चांगले झेल पकडलेत. मात्र हा संध्याकाळचं सत्र आणि फायनल मॅचचा दबाव रोहनवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालाय. येणारे 10 चेंडू 22 धावा आता करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस केलेत. बंटी गोलंदाजी चांगली करतायत, मात्र क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. रिव्हर्सच्या माध्यमात सलग तिसरा चौकार निल्सन मडवीच्या बॅट मधून आलाय. आता बंटीची घंटी वाजली असंच म्हणावं लागेल, कारण की सलग 3 चौकार आलेत. मगाशीच मी उल्लेख केला, कारण निल्सन स्ट्राईक एंडला आहेत. त्यामुळे निल्सनच्या विरोधात भल्या भल्या गोलंदाजाला थोडीसं टेन्शनच असतो. आणि आम्ही पाहिलंय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. 9 चेंडू 18 करायचे या मॅच मध्ये. बंटी प्रत्येक बॉल नंतर चर्चा करतायत, कारण चेंडू टाकायचे कसे. निल्सन कधी लॉंग ऑफला मारतायत, कधी फाईन लेगला मारतायत, कधी पॉइंटला मारतायत. 9 चेंडू 18. 9 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा दिशा दिली, मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तिथेही 2 धावा मिळाल्या आहेत. विराज नाराज आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत.
टीम गार्गी जियाना 11 टीमला 8 चेंडू 16 धाबांची गरज. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना गार्गी जियाना 11 संघ तुम्ही पाहतायत. चेंडू पासून 8 धावा जास्त आहेत. येणारे 2 चेंडू आता महत्वाचे आहेत ते बंटीचे. रिव्हर्सच्या माध्यमातनं शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होत्या निल्सन साठी. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द आगासन प्रीमियर लीग असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. चेंडू शिल्लक आहे 7, धावा करायच्या 10. आणि याचमुळे निल्सनने ज्यावेळी विराज गोलंदाजी करत होते थोडासा संयम दाखवला, मात्र आता ते संयम दाखवत नाहीयेत. गोलंदाजाच्या पूर्णपणे परीक्षा घेतली जाते इथे बंटीची, कारण चेंडू शिल्लक आहे 7, धावा करायच्या 10. सामना होता कुठे, सामना आला कुठे असं वाटलं होतं संध्याकाळच्या सत्रात. 66 धावा सूरज भरपूर आहेत, मात्र ते आता कमी वाटू लागल्या त्या मॅच मध्ये, कारण की ज्या पद्धतीने आता निल्सन या मॅच मध्ये खेळतोय 39 वरती तो नाबाद आहे. नाही, कमबॅक झालाय निल्सनचा. 7 बॉल 10. कारण सैन्याचं तिसऱ्या ओव्हरमध्ये जे कमबॅक झालं होतं 8 धावांचं षटक, त्यामुळे धावा 65 झाल्या. 65 मधल्या 44 विराटच्या होत्या आणि आता 39 निल्सनच्या आहेत. 7 बॉल 10. फायनल मॅच आगासन प्रीमियर लीग 2025. काय जबरदस्त फायनल मॅच मध्ये बडे मॅच का बडा हिरो असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये निल्सनला. फुलटॉस आहे, खराब बॉल आहे, उत्तर योग्य आहे आणि पंचांचा इशारा येईल राकेश सरांचा. हा चौकार. आता चेंडू शिल्लक आहे 6, धावा करायच्या 6. सहा चेंडू 6 धावांची गरज आहे. 24 धावा बंटीने खर्च केल्या या ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये 30 करायच्या होत्या. काय कॅल्क्युलेशन केलं निल्सनने की आपण विराजला फारसा जोखीम त्याने विराजच्या ओव्हर मध्ये घेतली नाही आणि त्यानंतर त्यांनी टार्गेट कोणाला केलं तर बंटीला, आणि बंटीच्या ओव्हर मध्ये धावा आल्या 24. 6 बॉल आता 6 करायचे आहेत. तकदीर मॅच जिंकून देतील का? मात्र सध्या निल्सन आता नोन स्ट्राईक एंडला आहेत, त्यामुळे राहुल स्ट्राईक एंडला आहेत. राहुलही कमी नाहीयेत ना. त्रेचाळीस वरती नाबाद आहे. निल्सनची बॅटिंग आवडली असते एकदा जोरदार टाळ्या होत्या निल्सन साठी. फायनल मॅच मध्ये बघा विराजने 44 केल्या होत्या आणि निल्सनने आतापर्यंत 43 केल्यात, मात्र तो नोन स्ट्राईक एंडला आहे. 6 बॉल 6 करायचे आहेत. राहुल काय करतील? सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतील का, की राहुल षटकार मारून आगासन प्रीमियर लीग वरती आपलं नाव कोरतील? गार्गी जियाना 11 चॅम्पियन होईल की त्यांना रोकेल लक्ष्मी स्मृती 11? याचं उत्तर आता मिळेल तुम्हाला येणाऱ्या 6 बॉल मध्ये. षटकाराच्या भाषेत सांगायचं झालं तर एकच बॉलचा खेळ आहे, मात्र मित्रांनो क्रिकेट तसं नाहीये ना. 6 बॉल 6ची मॅच तुम्ही जिंकू शकता जर तकदीरने ते विकेट काढले, डॉट बॉल आले तर पलटवार होईल लक्ष्मी स्मृती 11 संघाचा. 12 बॉल 30ची मॅच होती, आता 6 बॉल 6ची मॅच आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. त्रेचाळीस धावांची एक मॅरेथॉन इनिंग फायनल मॅच मध्ये तुम्हाला निल्सनची पाहायला मिळते. बडे मॅच के बडे हिरो असं म्हटलं अवघड ठरणार नाहीये निल्सनला. मोक्याच्या क्षणी ज्यावेळी तुम्ही चौका मारताना त्याची चर्चा होते आणि तशीच बॅटिंग या मॅच मध्ये काहीतरी केली आहे निल्सनने. फॉर्म साठी थोडासा संघर्ष त्याचा सुरू होता. ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. चेंडू शिल्लक आहे 6, धावा करायच्या 5. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केला. राईट टर्म ओव्हर द विकेट टाकत होते तर राईट टर्म राऊंड द विकेट टाकतायत. काही फरक होईल का? व्हाईट बॉल आहे. 6 बॉल मध्ये आता 4 करायचे आहेत. काही न करता 2 धावा आल्या. आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय
गार्गी जियाना 11 संघ आपण पाहतोय. कुणाल आणि पवन यांच्या मालकीचा संघ. विजयाचा चौकार येईल का मात्र नाही. सिंगल तिथे मिळाले. 5 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत. निल्सन बघा ना, माझी 50 माझ्यासाठी महत्वाची नाहीये तर माझ्या टीमला ही चॅम्पियनशिप महत्वाची हे सांगत असताना एकाच बॉलमध्ये 4 धावा आल्यात. म्हणजे 5 बॉलमध्ये आता फक्त 2 करायचे आहेत टीम गार्गी जियाना 11 टीमला चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी. एक नवीन चॅम्पियन आगासन प्रीमियर लीग मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल. हा चांगला बॉल आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज निल्सन रनआउट. कमबॅक होईल का. 4 बॉलमध्ये 2 अजूनही करायचे. नाही विराज यासाठी तर ओळखले जातात ना की त्यांना माहिती आहे निल्सन थोडेसे पुढे आले होते. बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती. डायरेक्ट हिट केल्यानंतर त्यांचं काम तमाम झालं आणि बॅटिंग आवडली असेल ना फायनल मॅच मध्ये तर एकदा जोरदार टाळ्या होत्या निल्सन मडवीसाठी. राहुलची फुटवर्क टेस्ट करणार हा बॉल होता. विराज आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. 4 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते मित्रांनो. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. आता विराज कडनं चूक झाली आणि काय घडलं आणि या बरोबरच एक नवीन चॅम्पियन मिळालाय आपल्याला. आगासन प्रीमियर लीग 2025 मध्ये गार्गी जियाना 11 संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन.